जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जगभरात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या श्रामणेर संघ आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पूज्य भंतेजीसाठी आज उल्हासनगर जवळील वडोल गावात भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू आणि समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रम वडोल गावात राबवित असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीप्रमाणे एक हिस्सा हा धम्मासाठी दान करावा। त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भिक्खू समाजाने भोजनदान करून आशीर्वाद दिलाय। तसंच वडोलगाव आणि समता सैनिक दल उपस्थित होते। आज या ठिकाणी आपण वडोलगाव आणि सर्व ग्रामस्थ मंडळ व माझ्या जाधव कुटुंब परिवारातर्फे श्रामणेर संघांना आज भोजनदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा यांचे समता सैनिक दल यांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणे सत्कार समारंभाचा इथं कार्यक्रम आयोजित आणि या प्रसंगी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आमच्या गावकऱ्यांनी व संघाच्या संबंधित लोकांनी आम्हाला दिलेलं आहे। याबद्दल मी त्यांचे सर्वस्वी आभारी मानतो। आज या ठिकाणी उल्हासनगर तालुका या तालुक्याच्या वतीने असं 10 दिवसाचं बौद्धाचार्य श्रामण शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या शिबिरासाठी उपस्थित असलेले तालुका अध्यक्ष रोशन पगारे गुरुजी, उपाध्यक्ष रोहिदास कांबळे गुरुजी आणि शिरसाट गुरुजी आणि संपूर्ण उल्हासनगर तालुका या तालुका देखील या ठिकाणी उपस्थित आहे। एवढंच नव्हे, समता सैनिक दलाचं त्यांचं देखील संचालन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि म्हणून आदरणीय ॲडव्होकेट किरण यशोदाबाई सिद्धार्थ जाधव, संस्थापक अध्यक्ष यशोधरा सामाजिक संस्था, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार ठाणे जिल्हा संघाचे कायदेशीर सल्लागार यांच्या वतीने आज ह्या ठिकाणी संघाला जो भोजनदान दिलेलं आहे आणि म्हणून मी स्वतः केंद्रीय शिक्षक BR कसबे, बौद्धाचार्य माजी श्रामणेर आणि ठाणे जिल्ह्याचा पर्यटन विभाग उपाध्यक्ष ह्या नात्याने मी संपूर्ण या वस्तीमधील जे सामाजिक, धार्मिक, राजकीय जे कार्यकर्ते आहे त्यांचं सर्वांचं मी धन्यवाद देतो। प्रामुख्याने ॲडव्होकेट किरण जाधव साहेब आणि त्यांच्या पत्नी यांचं प्रामुख्याने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांचंच अभिनंदन करतो। या ठिकाणी श्रामणेर संघाचा हेतू आमचा एवढाच असतो, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, त्यामधून समाजाला आदर्श दाखवून देणं, अशा पद्धतीने आमचा एक संकल्प असतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन आहे। म्हणून या ठिकाणी मी स्वतः BR कसबे, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य आपले सर्वांना परत एकदा मी अभिनंदन करतो, इथं थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। आजच्या या मंगलमय दिनी आज आपण बघतोय यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज गेले 10 दिवसापासून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखा उल्हासनगर तालुक्याच्या वतीने या शहरामध्ये 10 दिवसाचं श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्याचं औचित्य साधून आज वडोल गावामध्ये यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज श्रामणेर संघाला भोजनदानासाठी आज आमंत्रित केल्याबद्दल मी प्रथमतः यशोदा सामाजिक संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो। कारण असा स्तुत्य कार्यक्रम आपण एक श्रामणेर संघाला भोजनदान देऊन आज आपण स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला। प्रथमतः माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रामणेर संघात शिबिराचं महत्त्व असं आहे की भारतामध्ये धम्माचा प्रचार करण्यासाठी श्रामणेर संघ हा नेहमी 12ही महिने कार्यरत असतो आणि त्याच अनुषंगाने आज या उल्हासनगर तालुक्यामध्ये श्रामणेर संघ आज आपल्या वडोल गावाच्या भेटीसाठी आलेला आहे आणि आज आपण बघतोय की वडोल गावामध्ये एक धम्माचं एक वातावरण झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी भारतामध्ये एकमेव मातृसंस्था आहे की ती बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असते आणि त्याच अनुषंगाने आज श्रामणेर संघाचं एक सुंदर शिबिर उल्हासनगर तालुक्याच्या वतीने आज इथं पार पडत आहे। मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट किरणजी जाधव आणि त्यांचे सर्व संपूर्ण पदाधिकारी यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो, कारण ते गेल्या अनेक वर्षापासून असं स्तुत्य असे कार्यक्रम राबवत आहे आणि मी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रुपेश उमरे या नात्याने मी पुन्हा एकदा यशोदा सामाजिक संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।